नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण पाहूया जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत स्पर्धा परीक्षेसाठी इतिहासामधील. तर त्यापैकी दोन जे लढाया होत्या इतिहासामध्ये ते होती एक तर बक्सारची लढाई आणि एक तर होती प्लाझीची लढाई. आता या लढायाला का महत्त्व आहे, कारण की या लढाईमुळं काय झालं होतं की ब्रिटिशांचं जे काही अस्तित्व आहे ते या ठिकाणी चांगलं निर्माण झालं या भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये. आणि भारतामध्ये निर्माण झाल्या कारणामुळे या लढायाला चांगलं महत्त्व आहे. तत्पूर्वी आपण नकाशाद्वारे जाणून घेऊया की ब्रिटिशांचं राज्य कुठं कुठं होतं आणि त्यांनी कशा प्रकारचं या ठिकाणी महत्त्वाचं कामगिरी केलेली आहे ते. ठीक आहे. काही युरोपीय भारतामध्ये आले होते. या युरोपियांनी सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं लक्षात घ्या की समुद्रामार्गे त्यांना जास्तीत जास्त सोपं व्हावं यासाठी त्यांनी आपलं जे काही अस्तित्व आहे ते या समुद्र ठिकाणी निर्माण केलं. म्हणजे या ठिकाणी मग गोव्याला पोर्तुगीज का असेना किंवा या ठिकाणी फ्रेंच, पॉंडेचेरीला फ्रेंच पण होते. कासिम बाजार आणि कोलकाता ही दोन वसाहती त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली. बरं, याला परवानगी कोणा दिली? परवानगी दिली होती मोगल बादशाहांनी, इनडायरेक्टली दिली होती. पण तिथला जो काही नवाब होता, कारण की छोटे छोटे जे काही राज्य होते इथं होते इथं होते इथं होते इथं होते, यांना त्या काळामध्ये नवाब आणि राजे असं म्हटलं जात होतं. तर नवाब जे आहे ते नवाबांनी काय केलं, या ठिकाणी आपलं स्वातंत्र्य अस्तित्व या ठिकाणी निर्माण केलं होतं. कुठं? आपल्या बंगालमध्ये. आता बंगालचा जो काही एकच भाग नव्हता, बिहार होता, ओडिसा होता. हे जे काही इकडला जो काही पूर्ण भाग आहे तो पूर्ण या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये समाविष्ट होता. आणि बंगालमध्ये त्यांना जे काही परवानगी द्यायचं जे काही काम आहे ते कोणी केलं, या ठिकाणी तिथल्या नवाबानं केलं. आता ब्रिटिशांचं ही जी लढाई आहे ती महत्त्वाची काय, कारण की ब्रिटिशांनी सगळ्यात पहिलं अस्तित्व आपलं या ठिकाणी बंगालमध्ये निर्माण केलं. आणि बंगालमध्ये निर्माण करून या ठिकाणी त्यांनी पूर्ण भारत नंतरच्या काळामध्ये कॅप्चर केला. कारण की सगळ्यात पहिला जो काही बंगालचा जो काही गव्हर्नर आहे त्या गव्हर्नरची नंतर गव्हर्नर जनरल झाल्याच्यानंतर त्यांची जी काही सत्ता आहे ती कुठं निर्माण झाली, या ठिकाणी मुंबई आणि मद्रासला पण निर्माण झाली. पण सर्वात पहिले ब्रिटिशांनी जे केलं ते प्लाझीच्या लढाईमुळे केलं. आणि 1857चा उठाव पण याच कारणामुळे झाला होता की ब्रिटिश सत्तेला या ठिकाणी भारतामध्ये किती वर्षाचं पूर्ण झाले म्हणून, तर 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून. आता बघा, या ठिकाणी तीन राज्य महत्त्वाचे होते. एक तर फरुखसियर, अलीवर्दी खान आणि सिराजुद्दौला. ठीक आहे. आता या बंगालमध्ये जे काही परवानगी आहे ते परवानगी द्यायचं काम केलं होतं फरुखसियरनं. पण फरुखसियरच्याच काळात काय झालं होतं की हा जो फरुखसियर आहे हा बिमार पडला होता. आणि बिमार पडल्या कारणामुळे डॉक्टरने काय झालं की या ठिकाणी विलाज करायला प्रारंभ केला. पण कोणत्याच डॉक्टर हा जो विलाज आहे किंवा जे काही हकीम आहेत, जे काही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते याचा विलाज करू शकले नाहीत. आणि विलाज न केल्या कारणामुळं हा हतबल झाला. त्याच काळामध्ये मग काय झालं की 1717 मध्ये काय झालं होतं, डॉक्टर हॅमिल्टन या डॉक्टर हॅमिल्टननं काय केलं, याचा विलाज केला. त्या कारणामुळे या फरुखसियरनं खुश होऊन काय केलं की जो बंगाल जो काही प्रांत होता या ठिकाणी इंग्रजांना कोणताही टॅक्स न घेता या ठिकाणी व्यापार करायला परवानगी देऊन दिली. आता व्यापार करायला परवानगी दिली कारणामुळे मग काय झालं की प्रत्येक ठिकाणी मग त्यांनी काय केलं, आपली तटबंदी निर्माण केली. आणि हे जे काही त्यांच्या दोन वसाहती होत्या, कोणत्या, कोलकाता आणि जे काही कासिम बाजार होत्या, या ठिकाणी त्यांनी तटबंदी उभारायला प्रारंभ केला. ठीक आहे. हे नंतरच्या काळामध्ये झालं. ओके. आता मग काय झालं, फरुखसियरचा मुलगा कोण आला, अलीवर्दी खान या ठिकाणी गादीवर आला. गादीवर आल्याच्या नंतर मग त्याच्या मुलीचा मुलगा कोणाचा, कारण की अलीवर्दी खानाला मुलगा नव्हता त्या कारणामुळे त्या अलीवर्दी खानाच्या मुलीचा मुलगा आला या ठिकाणी सिराजुद्दौला. आणि सिराजुद्दौला आल्या कारणामुळे यानं काय केलं, महत्त्वाचं की तुमची जर जमीन नाही आहे ही आणि तुम्ही कोणत्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही तटबंदी किंवा जे काही, तटबंदी म्हणजे काय लक्षात घ्या की या वसाहतीभोवती जे काय कुंपण करणं किंवा भिंती बांधणं. ठीक आहे. तर याला आपण तटबंदी म्हणतो. मग या कासिम बाजार आणि ही जे काही कोलकाता आहे या कोलकाता वसाहतीमध्ये काय केलं, त्यांनी कुंपण केलं. आता याला ऑब्जेक्शन कोणाचं आलं, सिराजुद्दौलाचं आलं. वारंवार त्यांना सांगूनही ऐकलं नाही त्यांनी, इंग्रजांनी ऐकलं नाही. आणि शेवटी मग काय केलं, कट भेटते त्याचं महत्त्व नसते. आणि दिवसेंदिवस मग काय झालं होतं, या फरुखसियरनं परवानगी दिल्या कारणामुळे अलीवर्दी खानावर असो की सिराजुद्दौलावर असो हे इंग्रज वरचढ झाले होते. आणि त्यांनी ही तटबंदी जी काही उभारली होती याला कशाच प्रकारे जुमामलं नाही. याच्यावर ऑब्जेक्शन कोणाला आलं, सिराजुद्दौलाचं. पण सिराजुद्दौलाचंही न ऐकल्या कारणामुळे सिराजुद्दौलानं डायरेक्ट याच्यावर आक्रमण करून टाकलं. पूर्ण जे काही वसाहती आहेत ते वसाहती
काय केला, स्वतःच्या ताब्यात घेऊन घेतल्या. तटबंदी काय केली, या ठिकाणी तोडून टाकली. आता तटबंदी तोडून टाकली, पूर्ण जे काय कासिम बाजार कोलकाता आहे आपल्या राज्यामध्ये ती विलीन करून टाकली. नंतरची घडामोडी झाली बघा, कारण की आक्रमण केलं 20 जून 1757च्या अगोदर यांनी आक्रमण केलं. आता या ठिकाणी काय होती लक्षात घ्या, एका बंद खोली होती, म्हणजे सगळ्यांना पकडलं. 100 जवळपास तरी 46 इंग्रज लोकांना पकडलं आणि 146 इंग्रज लोकांना काय केलं यांनी, एका छोट्याशा रूममध्ये ठेवलं. आता जे काय अंधार कोठडी असते तशा प्रकारची ती अंधार कोठडी, आणि त्याच कारणामुळे त्याला ब्लॅक हॉल ट्रॅजेडी असे म्हणतात. म्हणजे अंधार कोठडीतील घटना जी आहे ते घटना या ठिकाणी त्याला संबोधल्या जाते. ठीक आहे. मग एकच या ठिकाणी खिडकी होती हवा यायला छोटीशी, आणि या ठिकाणी पूर्ण जे काही इंग्रज लोक आहेत 146 लोकांनी या ठिकाणी कोंबून टाकलं. आता कोंबल्यामुळं आणि हवा किंवा ऑक्सिजन न मिळाल्या कारणामुळे त्यातील जवळपास तरी 123 इंग्रज लोकांचा मृत्यू झाला, आणि 123 इंग्रज मृत्युमुखी पडल्या कारणामुळे फक्त वाचले किती या ठिकाणी, 23 जण वाचले. आता या 23 जण वाचल्या कारणामुळे आता इंग्रज पेटून उठले. इंग्रज पेटून उठले आणि त्यांची जी महत्त्वाची 2 अधिकारी होते यांनी कशा प्रकारे कामगिरी केली ते आपण या ठिकाणी बघूया. आता तिथल्या जो काही सैनिकाचा जो काही प्रमुख होता तो कोण होता, रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे. आता नंतरच्या काळामध्ये म्हणजे क्लाइव्हनं पूर्णपैकी चढाई करून टाकली की आता याचा पूर्णपैकी आपल्याला बदला घ्यायचा आहे, आणि बदला घ्यायच्या कारणामुळे मग त्यांनी काय केलं, जो काही आर्मर प्रमुख होता, जो काही समुद्र मार्गाचा जो काही प्रमुख होता तो वॅटसन, या वॅटसनला पण या ठिकाणी बोलून घेतले आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलं आक्रमण करून टाकलं. आणि आक्रमण करून या इंग्रज लोकांनी, ज्याच्यामध्ये भारतीय पण पुष्कळ होते लक्षात घ्या, ही पूर्ण जी काही वसाहत आहे आपली, हे दोन्ही वसाहत या ठिकाणी मिळून घेतल्या. कोणती, कासिम बाजार आणि कोलकाता. तर वॅटसन आणि क्लाइव्हने या ठिकाणी आक्रमण केले, आणि आक्रमण केल्या कारणामुळं ही जे दोन्ही वसाहती आहेत कासिम बाजार आणि कोलकाता, हे दोन्ही वसाहती इंग्रजाच्या ताब्यात आल्या. आता काय झालं, हा जो रॉबर्ट क्लाइव्ह होता हा अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. याला वाटलं की एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही, हीच एक आपल्याला सर्वात महत्त्वाची संधी आहे, कारण की आता दुबळ केलं राज्य त्यांनी. पहिलं आक्रमण केल्या कारणामुळे हे सगळेजण घाबरले गेले, आणि घाबरल्या कारणामुळे आता काय झालं या ठिकाणी की सिराजुद्दौलाचे जे काही छोटे छोटे व्यापारी होते, कारण की लक्षात घ्या काय होतं, इंग्रज लोक होते, इंग्रज लोक माल खरेदी करायचे कोणाकडून, व्यापारीकडून. आता व्यापाऱ्याकडून माल खरेदी करणं आणि ते नंतर मग कुठं पाठवणं, विदेशात पाठवणं, हे त्यांचं काम होतं. आता या ठिकाणी काय झालं की हे पहिले जे काही कासिम बाजार आणि कोलकाता जे काही वसाहती यांनी आक्रमण केल्या कारणामुळे या लोकांचं चालत नव्हतं, कारण की माल मग विकाव तरी कोणाला विकाव. या कारणामुळे मग यांनी काय केलं, कारण की इंग्रज लोकांचा संबंध कोणाशी पडायचा, जास्तीत जास्त व्यापारी लोकांशी पडायचा, आणि व्यापारी लोकांशी पडत असल्या कारणामुळे हे व्यापारी लोकांना वळून घेतलं. कोणा वळून घेतलं या ठिकाणी, वॅटसननं वळून घेतलं स्वतःकडं, त्यांना फोडलं त्या ठिकाणी. आणि व्यापारी लोकांनी मग काय केलं की हा जो काही सिराजुद्दौला आहे, या सिराजुद्दौलाचा जो काही सेनापती आहे याला पण या ठिकाणी फोडलं. ठीक आहे. आता बघा, आता आक्रमण नेमकं करायचं आहे. तो जो काही महत्त्वाचा सैन्यपती होता तो कोण होता, मीर जाफर. माणिकचंद, अमीनचंद आणि जगतसेन हे तिथले व्यापारी होते, किंवा जास्तीत जास्त त्यांचा जो काही संबंध आहे तो कोणाशी पडत होता या ठिकाणी, इंग्रजाशी पडत होता. आणि इंग्रजाशी पडत असल्या कारणामुळं या लोकांनी सर्वतोपरी कोणाला मदत केली या ठिकाणी, इंग्रजांना केली की आता आम्ही काय करील, तुमच्यासोबतच राहील म्हणून. आणि इंग्रजांनी आता काय केलं या ठिकाणी, जे काही सिराजुद्दौला आहे, सिराजुद्दौला या ठिकाणी आक्रमण केलं. आणि आक्रमणाच्या वेळेस काय झालं, मीर जाफर हा फुटला. या लोकांनी पण पुष्कळशी मदत इंग्रज लोकांना केली, आणि प्रत्यक्ष ज्या वेळेस प्लासीची लढाई झाली त्यावेळेस काय झालं की हा जो काही सिराजुद्दौला आहे हा या ठिकाणी लढाई पूर्णपैकी हारला. ठीक आहे. मग हारला तर मग काय झालं की मीर जाफरच्या नेतृत्वाखाली जे काही लष्कर होते ते लढलेच नाही, आणि त्या कारणामुळे मग काय झालं की इंग्रजांनी एकतर्फी लढाई जिंकली. प्रत्यक्ष ज्यावेळेस लढाई सुरू झाली होती त्यावेळेस हा जो काही मीर जाफर आहे, या मीर जाफरनं माघार घेतली, आणि माघार घेऊन तो प्रत्यक्ष लढाईमध्ये उरलाच नाही. आणि शेवटी काय असतं की आपला सेनापती जर लढाईमध्ये जर नसेल तर या ठिकाणी सैनिक काहीही करू शकत नाही. आणि त्या कारणामुळे इंग्रजांनी सहजपणे ही जी प्लासीची जी काही लढाई आहे, ही प्लासीची लढाई जून 1757ला ही लढाई त्या ठिकाणी त्यांनी सहजपणे जिंकली. आणि जिंकल्या कारणामुळे मग यांनी काय केलं बघा की या जो काही सिराजुद्दौला आहे, सिराजुद्दौलाला नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी ठार करण्यात आले, आणि ठार केले. आणि पूर्णपैकी जे काही आता बंगाल प्रांत आहे त्या बंगाल प्रांतावर आपलं वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केले. ठीक आहे. आता मग ही जी लढाई जिंकली ती कोणत्याही शस्त्रबळाचा वापर न करता पूर्णपैकी लढाई जी आहे ती कोण जिंकून घेतली, इंग्रजांनी जिंकून घेतली. आता पुढच्या घडामोडीमध्ये पाहूया आपण की या ठिकाणी मग यांनी काय केलं, सिराजुद्दौला नसल्या कारणामुळे आता बंगालचा जो काही नवाब आहे तो कोणाला केला या ठिकाणी, मीर जाफरला केला. आणि मीर जाफरला आपला कटपुतली म्हणून या ठिकाणी या इंग्रज लोकांनी बसवलं.
म्हणजे आता वाटेल तसा कारभार करायचा, वाटेल तसा पैसे घेऊन घ्यायचे आणि सर्वात जास्त या ठिकाणी पैसे खाणारा त्या काळातला जो काही अधिकारी होता तो होता रॉबर्ट क्लाइव्ह यांनी त्या काळामध्ये स्वतःला जवळपास तरी 1 कोटी रुपये हे मायदेशी नेले होते. त्या काळामध्ये संसदेमध्ये त्याच्यावर खटला दाखल होणार होता, पण काही कारणामुळे त्याच्यावर खटला दाखल झाला नाही. पण सर्वात जास्त पैसे त्या काळामध्ये या मीर जाफरकडून घेणारा जो व्यक्ती आहे तो होता या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह. मग मीर जाफरनं काय केलं, या ठिकाणी बंगालचा नवाब बनल्या कारणामुळे यांनी मग काय केलं, बंगाल, बिहार आणि ओरिसा या ठिकाणी पण इंग्रजांना काय केलं, आता तुम्ही मुक्त व्यापार करा अशा प्रकारचा फरमान दिलं, कारण की तो त्या काळामध्ये बंगालचा असल्या कारणामुळं. ठीक आहे. मग इंग्रजांनी वाटेल तसा कारभार केला, यांना टॅक्सही दिला नाही, यांना कशाच प्रकारची मदत केली नाही. आणि मग काय झालं की जसं जेवढं आपल्या पदरात पाडता येईल, जेवढे पैसे आपल्या पदरात पाडता येईल तेवढे पाडायचं या ठिकाणी यानं काय केला, सुरुवात केला. प्रत्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे या ठिकाणी खाल्लेत आणि 24 परगणा भागाची पण या ठिकाणी परवानगी, कारण की तो 24 परगणाचा भाग आहे त्याचा, लक्षात घ्या. ठीक आहे. पण काय झालं होतं की मीर जाफरला इंग्रजांनी जी काही लुडबुड आहे ती नकोशी झाली होती. कोणाची? इंग्रजांना मीर जाफरची आणि मीर जाफरला इंग्रजाची. आणि त्याच कारणामुळे मग काय केलं की अधिक प्रमाणामध्ये हा जो रॉबर्ट क्लाइव्ह होता, जे पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यांनी जास्तीत जास्त पैशाची मागणी केली. ती मागणी हा जो मीर जाफर आहे तो पूर्ण करू न शकल्या कारणामुळं आता काय झालं की यांनी मग तिथला जो काही नवाब आहे तो नवाब या ठिकाणी बदलून टाकला पूर्णपैकी. आता पुढचा नवाब कोण आला ते बघूया. आता मीर जाफरला हटवलं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, मीर जाफरला हटवलं. त्याचा जावई होता मीर कासिम, MC. या मीर कासिमला या ठिकाणी बुरद्रबान, मिदनापूर आणि चितगाव या ठिकाणी पण यांना जमीनदारी दिली. जमीनदारी दिली म्हणजे काय की त्या जमिनीचा जो काही टॅक्स आहे तो पूर्णपैकी कोण वसूल करतील, आता इंग्रज वसूल करतील. ठीक आहे. त्या ठिकाणी राजधानी पण त्यांनी मुर्शिदाबादवरून कुठं हलवली, मोगरी या ठिकाणी हलवली. ठीक आहे. आता ही जी लुडबुड आहे, कोणती राजधानी हलवणं, स्वतःच्याच राज्यामध्ये विकास करणं, हे गोष्टी पण इंग्रजांना या ठिकाणी सहन झाल्या नाहीत. ठीक आहे. त्यानंतर मग काय केलं, 1763 मध्ये मीर कासिमनं काय केलं, जे काही व्यापार आहे आणि व्यापारावरचे जे काही कर आहे इतर लोकांना ते पूर्णपैकी काय केले, रद्द केले. आणि ही जी गोष्ट आहे ती इंग्रज लोकांना सहन न झाल्या कारणामुळं इंग्रजांनी यालाही हटवून टाकलं. वास्तविक पाहता यानं काय केलं होतं, मीर कासिमनं आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंट सुरू केली होती. रोड बांधणं, निवारे बांधणं, स्वतःच्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना देणं. मीर जाफर नंतर परत आला मीर कासिम. आता परत मीर कासिम नंतर परत काय केलं, मीर जाफरलाच या ठिकाणी बंगालचा जो काही नवाब आहे याला नियुक्त केलं. आता वास्तविक पाहता मीर जाफर तरी चुपचाप निघून गेला होता पूर्वी, त्याच्या अगोदर. पण हा जो काही मीर कासिम आहे हा अति महत्त्वाकांक्षी होता. याच्या मनामध्ये इंग्रजाविरोधात बदल्याची भावना निर्माण झाली आणि बदल्याची निर्माण झाल्या कारणामुळे आता याचा जे काही पर्यायी व्यवस्था आहे ते काय निर्माण झाली या ठिकाणी, तर बक्सारची लढाई नंतरच्या काळामध्ये झाली. मीर कासिमचं नवाबपद गेल्या कारणामुळे मग काय झालं बघा की हा कुठं मिळाला, हा अवधच्या नवाबाकडे गेला. कोण गेला, मीर कासिम, अवधचा नवाब. अवध तिथून जवळच आहे, अवध म्हणजे अयोध्या. ठीक आहे. अवधच्या नवाबाकडे गेला की तू मला मदत कर, तो त्याचा मित्र होता कारणामुळं. आता अवधचा नवाब काय म्हणला, ठीक आहे तू एक काम करू, आता आपण दोघं तर आहोत पण आपण काय करू, मुघल बादशाह शाह आलमला पण सोबत घेऊया. तो म्हणला ठीक आहे चला. म्हणजे तिघंजण झालं. एक म्हणजे कोण या ठिकाणी मीर कासिम, त्यानंतर सुजाउद्दौला, लक्षात घ्या सुजाउद्दौला, शिराजुद्दौला वेगळा आणि सुजाउद्दौला वेगळा. आणि त्यानंतर शाह आलम. आता शाह आलमला काहीच घेणदेण नव्हतं या ठिकाणी, कारण की तो मोगल बादशाहचा राजा असल्या कारणामुळे. पण तो त्यानंतर त्याला कुठंतरी असं वाटलं की आपल्यालाही या लढाईमध्ये उतरायला पाहिजे, इंग्रजांना या ठिकाणी आपण खदेडून लावू. ठीक आहे. आणि या सगळ्यांनी मिळून मग काय केलं, 22 ऑक्टोबर 1764ला इंग्रजावर आक्रमण केलं. आणि इंग्रजावर आक्रमण केलं, इंग्रजाच्या आधुनिक शस्त्रास्त्रापुढं या तिन्ही फौजा पूर्णपैकी काय झाला, यांचा व्हाईट वॉश झाला. आणि व्हाईट वॉश झाल्या कारणामुळं हे जे काही युद्ध आहे ते इंग्रज सहज जिंकले. आणि हे जे युद्ध आहे ते झालं होतं बिहारमधील कुठं, बक्सारमध्ये झालं होतं. आणि या ठिकाणी महत्त्वाचा जो अधिकारी होता, जो महत्त्वाचा जो काही काम करणारा होता तो रॉबर्ट क्लाइव्ह नव्हता, तर तो होता मेजर हेक्टर मुनरो.
मुंद्रो होता आणि मुंद्रोनं काय केलं, या तिन्ही फौजेचा पूर्णपैकी व्हाईट वॉश करून टाकला. आणि अशा प्रकारे बक्सारच्या लढाईमुळं झालं काय की भारतामध्ये एका ठिकाणी म्हणजे वास्तविक पाहता पहिले तर ब्रिटिश फक्त कुठं होते, बंगालमध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण झालं होतं. पण आता काय झालं, मोगल बादशाह पण त्यांच्या वर्चस्वाखाली आला, ठीक आहे. आणि त्यानंतर जो काही सुजा उद्दौला आहे हा पण त्यांच्या वर्चस्वाखाली आला. अशा प्रकारे त्यांनी आपलं अस्तित्व या ठिकाणी चांगल्या प्रकारे निर्माण, तिन्ही फौजांनी सगळ्यांशी मिळून कोणता करार केला, या ठिकाणी अलाहाबादचा तह केला. आणि अलाहाबादच्या तहामध्ये यांनी काय केला, जास्तीत जास्त दिवाणी अधिकार जे आहे ते अधिकार मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. वास्तविक पाहता हे जे काही दिवाणी अधिकार आहेत हे पण अगोदरच्या काळामध्येच या ठिकाणी स्वतःकडे घेतले होते ब्रिटिशांनी, पण त्यांचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण नंतरच्या काळामध्ये वाढवण्यात आलं, ठीक आहे. म्हणजे काय तर बंगालच्या नवाबाकडून यांनी फौजदारी अधिकारी पण मिळवले. त्यानंतर इंग्रजांनी प्रत्यक्षात अधिकार हातात घेतले नाही, कारण त्याच्याकडे काय होते, या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्या कारणामुळं आता तिन्ही जे काही नवाब आहेत हे नवाब आता पूर्णपैकी ब्रिटिशांच्या अधिकाराखाली आले. तर अशा प्रकारे प्लासीची लढाई आणि त्यानंतरची बक्सारची लढाई या कारणामुळं इंग्रजांना आपलं जे काही अस्तित्व आहे ते भारतामध्ये निर्माण करायला सोपं गेलं. राजाला दोन प्रकारचे कामं करावं लागले. एक म्हणजे काय करायचं, या ठिकाणी शासन पण करायचं आणि लोकांकडून महसूल पण गोळा या ठिकाणी करायचा, म्हणजे पैसे जमा करायचे. मग या ठिकाणी प्रशासन कोणं चालवायचं, तर नवाबानं चालवायचं. आणि पूर्णपैकी महसूल किंवा पैसे जर जमा करायचे तर कोणानं करायचे, थोडक्यात म्हणजे ब्रिटिशांनी करायचे. ही जी व्यवस्था आहे यालाच आपण दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हणतो. प्रत्यक्ष राजाला त्याच्या गादीवरून हटवायचं नाही, पण पैसे जमा करण्यासाठी स्वतःचंच मनुष्यबळ वापरायचं. आणि दुहेरी राज्यव्यवस्था 1772 सालच्या नंतरच्या काळामध्ये जे काय वॉरन हेस्टिंग्स आला होता, त्या वॉरन हेस्टिंग्सनं पूर्णपैकी काय करून टाकलं, हे रद्द करून टाकलं. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे अभ्यास करा, कारण की इतिहास हा जरी विषय जरी असला तरी पण तो सोपा नाही आहे. इतिहासामधले पण आपल्याला महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे लागतात, त्याचं रिव्हिजन घ्यावं लागते. लक्षात घ्या, आत्ताची परीक्षा निघली तरच तुम्ही फायद्यात आहात. परत तुम्हाला चान्स भेटणार नाही किंवा एवढ्या जागा पण तुम्हाला या ठिकाणी निघणार नाहीत. त्यासाठी एकच लक्षात घ्या, सिरियस होऊन अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.